मित्रांनो नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अखेर आजपासून फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वितरणासाठी अर्थ विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयाचा निधी वर्ग करण्यात आला आहे। महिला व बालविकास विभागाकडून 2 दिवसापूर्वी तांत्रिक कारणामुळे हप्ता वितरित करण्यात उशीर झाल्याचे सांगण्यात आलं होतं। आता आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतील। मात्र फेब्रुवारी महिन्यात लाडक्या बहिणीची संख्या घटणार आहे। लाडकी बहीण योजनेचे निकष होते त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असल्यानं महिला लाभार्थ्यांना संख्येत घट झाली आहे। डिसेंबर महिन्यात ज्या राज्य शासनानं 2,46,00,000 महिलांच्या खात्यात रक्कम पाठवण्यात आली होती, त्यानंतर जानेवारी महिन्याचा विचार केला असता त्या महिन्यात 2,41,00,000 महिलांना लाभ देण्यात आला। म्हणजे जानेवारी महिन्यात 5,00,000 महिलांची संख्या घटली होती। त्यानंतर महिला व बालविकास विभागानं केलेल्या पडताळणी प्रक्रियेत लाभार्थी महिलांची संख्या आणखी 4 लाखांनी घटल्याची माहिती आहे। त्यामुळे साधारणपणे 2,37,00,000 महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळतील। लाडक्या बहिणीची संख्या कमी होण्याचे कारण या प्रकारे आहे। लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर महायुती सरकारनं मध्य प्रदेशात सुरू असलेल्या लाडली बहिणा या योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। या योजनेची निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी सुरू करायची असल्यानं पहिल्यांदा अधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला। त्यामध्ये अर्ज भरून घेऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला। यामुळे पडताळणी न करता अर्ज भरून गेले आणि महिलांना लाभाची रक्कम दिली गेली। राज्य सरकारनं जवळपास 6 हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली। राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानं लाभार्थ्याची पडताळणी सुरू झाली। त्यामधून लाभार्थी संख्या कमी होण्यास सुरुवात झाली। तर ही होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।